आपल्यासोबत आहेत भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर। सर, नगरमधल्या पिंपरी गावामध्ये एक वाद झाला होता दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात। त्या संदर्भाने भुजबळ साहेबांनी या संपूर्ण संदर्भाची माहिती दिली होती। मात्र तो वाद जो आहे तो व्यक्तिगत कारणातून झाला होता असं पुढे आलेलं आहे, त्याच्यात कुठेही जात नाही। विरोधक असं म्हणतात की मराठा आणि दलित वाद जे आहे ते पेटवण्याचं काम यांच्याकडून केलं जात आहे। नाही, मला वाटतं विरोधक असो किंवा कोणी असो, अशा प्रकारे कुठल्या वादाचं रूपांतर जातीय वादामध्ये त्या ठिकाणी निर्माण करणं आणि समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणं योग्य नाही आहे। मला वाटतं राज्यामध्ये आंदोलनाचं माहोल असताना मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे, धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे, आदिवासी एका बाजूला आपल्या आरक्षण अबाधित व्हावं यासाठी प्रयत्न करतोय, ओबीसी समाज त्या ठिकाणी आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून प्रयत्न करतोय। अशा वेळेला व्यक्तिगत प्रसंगाचा किंवा इश्यूचा जातीय मुलामा देणं मला वाटतं ते कुठल्याही नेत्याला शोभा देणार नाही, त्यांनी ते करू नये। कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं, शांतता राखणं हे सगळ्या कार्यकर्त्यांची नेत्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं पुरोगामित्वाचे ढोल बडवणाऱ्यांनी सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे। विरोधकांनी कुठल्याही गोष्टीचा इश्यू करून जातीय तेढ निर्माण होण्याला खतपाणी घालण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो तात्काळ थांबवण्याची आवश्यकता आहे। आणि आमच्यातलाही कोण असेल तर जातीय तेढ निर्माण व्हायला कुणीही पोषक विधान करू नये, अशा प्रकारचं वर्तणूक करू नये, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे। सभागृहामध्ये विद्यार्थी फेलोशिप द्या, पीएचडी ते विद्यार्थी करतील अशा पद्धतीचं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात विषय मांडला। तेवढा अजित पवारांनी बोलताना सांगितलं की पीएचडी करून ते काय दिवे लावणार आहेत म्हणून। नाही, मला वाटतं विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी असं बोलणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही। कारण शेवटी पीएचडी करणं, डॉक्टरेट मिळवणं किंवा आपल्या कुठल्याही समाजाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या पदव्या घेणं, त्याचं अध्ययन करणं हे या ठिकाणी चांगलंच आहे, त्याचं समर्थन असलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या उमेदीला कोणी बोलून नाउमेद करू नये। पीएचडी मुलं झाली पाहिजेत, त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, नाउमेद करणं योग्य असं मला वाटत नाही। प्रवीणजी, भाजपच्या सगळे नेते सांगतात की ओबीसींना धक्का लावला जाणार नाही आणि त्या संपूर्ण विषयाला धरून जर पाहिलं तर ही भूमिका जी आहे ती भाजपची आहे। मात्र ज्या काही कुणबी नोंदी सापडत आहेत त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास तुमचा विरोध आहे का? नाही, हे बघा, कुणबी नोंदी हे आता आलेला विषय नाहीये। कुणबी नोंदी यापूर्वी 1960च्या अगोदर जो मराठवाडा तेलंगणामध्ये होता आणि त्यावेळेला मराठा आजही तेलंगणामध्ये ओबीसी मध्ये कुणबी म्हणून आहेत, तर त्या वंशावळीचे जर संदर्भ लागले, वंशावळीचे जर पुरावे मिळाले तर त्यांच्या वंशावळीच्या लोकांना आता नोंदणी त्या ठिकाणी द्या आणि ते शोधण्याची गती यावी म्हणून सरकारनं त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळं कुणबींना द्या असं त्या ठिकाणी मागणी नाही आणि ही काय आज पुढे आलेली मागणी नाहीये। ही या ठिकाणी पूर्वीपासूनच ज्यांच्या नोंदी आहेत आणि त्यांचा जर नात्याचा संदर्भ लागला किंवा नोंदी सापडल्या तर त्यांना आरक्षण द्याय का, तर भाजप सरकार किंवा आमचं सरकार नाही का, पूर्वीपासून चालू आहे। आता ते गतीनं होतंय, स्पीड वाढवलाय, एवढंच आहे। एकच प्रश्नाचं उत्तर हवं एका शब्दात की या सगळ्या घटनाक्रमाला तुमचं समर्थन की विरोध, म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला समर्थन की विरोध? नाही, याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत। मी आजही सभागृहामध्ये दाखला दिला की एका वेळेला दोन जाती असू शकत नाहीत। आयदर मराठा असेल तर ते मराठा आरक्षण मागतायत, कुणबी नोंदी उद्या झाल्यावर ते मराठा आरक्षणात येऊ शकत नाहीत। त्याच्यामुळे एका वेळेला ह्या दोन्ही भूमिका पार पाडू शकत नाहीत आणि वंशावळी असतील ते उद्या मराठा आरक्षणात नसणार, कारण त्यांच्या कुणबी नोंदी प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे। आमची भूमिका मराठ्यांना त्या ठिकाणी मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे, ही त्या ठिकाणी मराठा समाजाची भूमिका आहे। जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12% नोकऱ्यांमध्ये आणि 12% शिक्षणामध्ये आणि 13% नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलं होतं, जे हायकोर्टात टिकलं होतं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं नव्हतं,
नंतरच्या काळात रद्द केलं, त्याची जी कारणं आहेत त्या कारणांचा अभ्यास करून, कारणीमीमांसा करून, पुन्हा एकदा व्यापक सर्वेक्षण करून ते टिकणारं संविधानाच्या चौकटीत न्यायालयात टिकणारं आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. ते मराठ्यांना आरक्षण द्यायचं, मराठा समाजाला द्यायचं आहे. कुणबीतना काढून देण्याची भूमिका आमची नाही. धन्यवाद. तर हे होते भाजपचे नेते प्रवीण दरेकर. कॅमेरामॅन गणेश मोरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.